नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता इकडे रमाची सर्वजण खूप छान प्रकारे काळजी घेत असतात. तिला दूध काय हवं नको खायला सगळं काही व्यवस्थित आता तिच्या हातामध्ये देत असतात. रमा अगदी खुश असते. त्यानंतर आता इकडे माही मात्र मोबाईलमध्ये बघून आता बेडवर अशी मस्त उड्या मारत असते, डान्स करत असते. ती तिच्या आनंदाने जगत असते. आणि इकडे रमाची साई, कावेरी आणि मंगला मावशी, पंकज काका इतकी खूप काळजी घेत असतात. त्याने रमा खूप खुश असते. त्यानंतर आता इकडे अक्षय, पार्वती आजी, अभि हे सर्व मीटिंग्समध्ये असतात. अक्षय आता जे काही मीटिंग्समध्ये बोलत आहे तर ते मात्र आता अभि आणि पार्वती आजी तर एकमेकांकडे बघतात. कारण अक्षय तर इतका खुश असतो, कारण त्याला बाळाची चाहूल आता लागलेली असते. एक पहिलं म्हणजे पाऊल पडल्यासारखं जेव्हा बाळाने लात मारली तेव्हा मात्र त्याला इतका आनंद झालेला असतो आणि तो आता ऑफिसमध्ये सुद्धा त्याचा आनंद व्यक्त करत असतो. ते बघून पार्वती आजी आणि अभि तर एकमेकांकडे बघत असतात. इकडे मात्र कावेरी ही रमाची काळजी घेत असते. मांडीवर अगदी तिचं डोकं ठेवून तिचं डोकं हे अगदी मालिश वगैरे करून थापडत अगदी तिला मस्त प्रेम देत असते. तर इकडे इरावती माहीबरोबर गप्पा करत असते. त्यानंतर सीमा सुद्धा इकडे अक्षयबरोबर गप्पा करता करता अक्षयला काय हवं काय नको हे सर्व काही बघत असते. असे करता करता 2 महिने सुद्धा उलटतात. 2 महिने झाल्यानंतर आता रमा ही आपलं जे काही कालनिर्णय आहे त्यातील महिना बदलते. तेव्हा आता 2 महिने आता रमाला आणखीन जास्त झालेले असतात. साई रमाची इतकी काळजी घेत असतो, अगदी अक्षयप्रमाणे काय हवं काय नको रमाला अगदी व्यवस्थित बघत असतो. तो सुद्धा कावेरीच्याच घरी असतो. रमाला तो समजावत असतो की हे बघा 2 महिने आता आणखीन जास्त झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आणखीनच जास्त काळजी घ्यावी लागेल. अगदी एका आईप्रमाणे मात्र तो आता रमाच्या हातामध्ये काय खायला द्यायचे काय नाही, तिला पाणी वगैरे सगळं काही व्यवस्थित बघत असतो. आणि असं करता करता तिच्याशीच छान असे गप्पा सुद्धा करत असतो. त्यानंतर आता अक्षय हा बाहेर हॉलमध्ये बसून आपल्या मीटिंग्सबद्दल आता लॅपटॉपमध्ये काहीतरी चेक करत असतो. तेवढ्यात माही आता इतकी म्हणजे जोराने आलेली असते, परंतु अक्षय समोर दिसतो म्हणून परत हळूच पाऊल टाकते. आणि अगदी रमासारखी ती एक एक पाऊल हळूच टाकत असते की जणू ती प्रेग्नेंट आहे. आणि अगदी प्रेग्नेंट असल्यासारखं छान असं नाटक अक्षय समोर करायला सुरुवात करते. तेव्हा आता अक्षय हा अगदी रमा असल्यासारखी माहीचीच काळजी घेत असतो. तेव्हा लगेच तो काम करताना उठतो, माहीचाच हात धरतो आणि तिला अगदी सोफ्यावर व्यवस्थित बसवतो. माही आता तिथे सोफ्यावर बसून अक्षयला विचारते की काय हो, खूप काम आहे का तुम्हाला ऑफिसचं? त्यावर आता अक्षय म्हणतो की नाही अगं नेहमीचंच. आणि तेवढ्यात त्याला एक मोबाईलवर कॉल येतो. तो कॉल घेतो. यस असे म्हणून लगेच आता जरा बाजूला बोलण्यासाठी जातो. तर माही त्याच्याकडे अगदी रागाने बघत असते की नक्की हा कुणाशी बोलत असेल, अगदी संशयाने. तेव्हा मात्र आता अक्षय तिच्याकडे बघून हसतो आणि फोनवर बोलत असतो. तेव्हा काहीतरी असं म्हणजे गंभीर होण्यासारखं एक कारण असतं, म्हणून अक्षय जरा टेन्शनमध्ये येतो. तर माही लगेच विचारते की काय हो काय झाले, जरा टेन्शनमध्ये तुम्ही दिसतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काही नाही. तेव्हा आता लगेच अक्षयला काही कामानिमित्त दुबईला जाण्याचा योग येतो. तेव्हा लगेच आता अक्षय हा माईलाच हेच म्हणत असतो की काही कामानिमित्त मला दुबईला जावे लागेल. आणि तेवढ्यात शशिकांत हा आपल्या रूममधून खाली येत असतो. तो सुद्धा आता अक्षय आणि माहीचं हे बोलणे ऐकतो. तेव्हा आता अक्षय म्हणत असतो की मी त्यांना स्पष्ट सांगितलं की आत्ता मी नाही येऊ शकत, कारण ती माझी प्रायोरिटी नाही, त्यामुळे मी काही दुबईला नाही येऊ शकत असे मी स्पष्ट त्यांना सांगितले. शशिकांत आता हे सर्व ऐकतो. अक्षय म्हणत असतो की नाही मी स्पष्टपणे सांगितलेले आहे, मी नाही जाऊ शकत. त्यावर आता हे ऐकून शशिकांत लगेच म्हणतो की अक्षय अरे तू हे काय करतोस? अरे काम आहे ते काम तर करावंच लागणार. आणि तुला योगाने इतकी मोठी संधीही मिळत आहे आणि ती तू लाथाडणार का? अरे तू हे असं करू नकोस. आणि हे सर्व तू कुणासाठी करतोस? हे प्रेग्नेंट बायकोसाठी? अरे प्रेग्नेंट बायकांना पुरुषांची गरज नसते हे बघ, जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा कुठे मी इथे होतो, पण तरी सुद्धा तुम्ही मोठे तर झालात ना. तेव्हा आता अक्षयला हसू येते. अक्षय लगेच आता रागाने म्हणतो की हे बघा निर्लज्जपणे तुम्ही सर्व हे जे काही आहे ते आमच्या समोर सांगतात सुद्धा, काही अगदी मनाला काहीच तुमच्या वाटत नाही. तर तेच आता समजते की तुमच्या मनाला काय वाटत असेल, तुमच्या मनाला काही वाटत नसेल, काही फरक तुम्हाला पडत नसेल, म्हणून तुम्ही इतकं निर्लज्जपणे हे सर्व आम्हाला अगदी सांगतात. त्यामुळे खरंच मला तुमच्या ह्या स्वभावाचा कधी कधी प्रश्न पडतो. कधीच तुमचा स्वभाव मला काही कळत नसतो. कधी कायम तुम्ही चिडलेले असतात, कधी तर 8-10 दिवस घराच्या बाहेर गायब असतात. नक्की काय करतात, कुठे जातात, काय तुमचं सुरू असतं आम्हाला काहीही कळत नाही. आणि मध्येच तुम्ही असे येतात आणि तुम्हाला हा ओम्हाळा येतो.
तुम्हाला काय वाटतं शशिकांत मुकादम? बाई एकदा प्रेग्नेंट झाली म्हणजे पुरुषांची जबाबदारी संपते का? असं अजिबात नसते. त्यानंतर सुद्धा आता पुरुषांच्या खूप काही जबाबदाऱ्या असतात. त्याने त्याच्या जबाबदाऱ्या स्वीकारून मात्र आता काळजी घेतली पाहिजे. अर्थात म्हणजे तुम्हाला हे सर्व माहिती नसेल आणि निर्लज्जपणे तुम्ही हे सर्व मान्य सुद्धा करतात आणि तुम्हाला आता विषय निघला म्हणून सांगतो की हे बघा, जेव्हा एखादी बाई प्रेग्नेंट असते तेव्हा मात्र आता इक्वल समान प्रमाणे आता दोघांनी सुद्धा काळजी घ्यायला हवी आणि पुरुषांनी तिची जबाबदारी तर आणखीन घ्यायलाच हवी, कारण ती स्वतः त्याचीच जबाबदारी असते. कारण हे बघा, तुमच्या पिढीला किंवा तुमच्या यामागच्या पिढीला आता हेच शिकत आलेले आहे. आता सर्व पुरुषांनी हाच गैरसमज करून घेतलेला आहे की बाई फक्त हे घरकामासाठी आणि मुलं सांभाळण्यासाठीच असतात. मुलांना मोठं करावं आणि जमलं तर त्यांचा अभ्यास सुद्धा घ्यावा, इतकीच काहीतरी बाईची जबाबदारी असते असं त्यांना शिकवण्यात गेलेलं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, कैक लाखो पटीने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. परंतु शशिकांत मुकादम, तुमच्यासारख्या माणसांना ते कधी कळणार सुद्धा नाही की बाईची किंमत काय असते. एक उदाहरण द्यायचं म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे बघा, जेव्हा दोन माणसं असे सोबत फिरायला निघालेत आणि दोघांनी सुद्धा आता आपलं जे जे काही सामान आहे तर ते सामान व्यवस्थित घेतले आणि मागे सुद्धा एक सॅक अडकवली, हातामध्ये एक आणि डोक्यावर सुद्धा काहीतरी एक सामान आहे आणि त्याच्याबरोबर असणारा जो दुसरा माणूस आहे ना, तो मस्त शिट्टी वाजवत अगदी एन्जॉय करतोय, फिरतोय. तनु त्याला याची जबाबदारी नाहीच की ती आता दुसऱ्या माणसाच्या हातातील जे सामान आहे तर ते सुद्धा आपलं आहे याची त्याला जाणीव सुद्धा नाही. असे त्याला काहीही वाटत नाही आणि असा आता रोखत तो त्याच्याबरोबर फिरतोय. मग हे कसं वाटेल सांगा? हे तुम्हाला बरं वाटेल का? नाही ना वाटणार. म्हणून तुम्हाला हे उदाहरण मी दिले आणि त्यावरूनच तुम्ही लक्षात घ्या की नक्की काय आहे ते सगळे. म्हणजे मी तुम्हाला आता स्त्रीबद्दलच सांगतोय की हे बघा, एक स्त्री आता जेव्हा आपलं बाळ आहे तर ते 9 महिने पोटामध्ये वाढत असते, त्या वेळेच्या आणि त्यानंतरच्या सर्व काही जबाबदाऱ्या ह्या पुरुषाच्या असतात. त्यामुळे आता याची काही आता तिची फेज आहे तर त्या सगळ्या फेज बरोबर मला तिच्याबरोबर असायचं आहे, हे लक्षात घ्या. या सगळ्या सुखदुःखात मला तिच्याबरोबर असायचं आहे. तिच्या सगळ्या जबाबदाऱ्यांचा भागीदार मला व्हायचा आहे. म्हणून मी आता जे काही जबाबदारी ही स्वीकारणार आहे एक नवरा म्हणून आणि एक माणूस म्हणून. त्यामुळे मला तिची जबाबदारी स्वीकारायची आहे. त्यात तुम्ही आडवं येऊ नका आणि मला हे असले काहीतरी उपदेश आहे ना ते देऊ नका. त्यावर तर हे ऐकून शशिकांत तर वैतागतो. माही मात्र आता त्या दोघांकडे बघतच असते, ती शांत असते. आता शशिकांत म्हणतो की ह्याचे हे जे काही सुविचार आहे ना त्याची वहीच जरा जप्त करायला हवी. तेव्हा आता शशिकांत हा अक्षयला म्हणत असतो की हे बघ, अरे पैसा कमावणं ही सुद्धा एक जबाबदारीच आहे. अरे जर तू पैसा कमवण्याचा विचार केला नाहीस आणि तू बाहेर त्यासाठी गेला नाहीस तर बाळाचा अगदी विषय काय, त्याच्या जबाबदाऱ्या कशा पैशाने पूर्ण करायच्या असतात, त्याच्या भविष्याचा काय प्रश्न असेल याचा तू विचार केलास का? जो तू त्याच्या आयुष्याचा विचार केलेला आहेस तर त्याच्या भविष्याचं काय याचा विचार केलास का? त्यासाठी पैसा तर लागेलच. पैसा कमवण्यासाठी तर तुला नक्की बाहेर जावेच लागेल. त्यामुळे तू इतका भावनिक होऊ नकोस. समजले का तुला मी काय म्हणतो? तेव्हा आता अक्षय डोक्याला हात लावून वैतागून म्हणतो की हे बघा, भावनांबद्दल तर तुम्ही बोलूच नका. भावना, इमोशन्स, नाती याच्याबद्दल तुम्ही मला काही बोलूच नका आणि कामाबद्दल सुद्धा तुम्ही मला काही सांगू नका. त्याचा सुद्धा सिरियसनेस माझ्याकडे सर्व काही आहे. आता फक्त आणि फक्त रमाच माझी प्रायोरिटी आहे. एक वेळेस जर मला माझ्या बायकोने समजावले, तिने जर मला आग्रह धरला की तुम्ही जा म्हणून, तर एक वेळ मी तिचे ऐकेल आणि तिने मला जर असे सांगितले की येथे तिच्या मदतीला माणसे आहेत तर मी तिचं ऐकू शकतो. कारण तिने जर सांगितले तरच मी आता तिकडे जाऊ शकतो, तरच मी माझी जबाबदारीतून आता मुक्त होऊ शकेल. म्हणजे जे काही माझी जबाबदारी आहे आणि तिने मला जाण्यासाठी सांगितले तिच्या मनाने, तर सर्व हे मी ऐकेल. पण तुमचं मी नाही ऐकणार असे बोलून अक्षय आता त्याच्या कामाला तेथे लॅपटॉपमध्ये काम करायला बसतो आणि त्यानंतर आता सीमा थोडीशी बाजूला येते आणि ती कावेरीला फोन करते. कावेरी आता सीमाचा फोन घेते आणि सीमा, बोल ना अगं, काय कशासाठी फोन केला होतास? सीमा विचारते की कावेरी, अगं तू आहे तरी कुठे? सीमा असं विचारल्यानंतर आता कावेरी म्हणते की सीमा, मी कुठे जाणार, मी घरीच आहे. त्यावर आता सीमा म्हणते, इकडे अजून तुझा चक्कर वगैरे काही झालेला नाही. तेव्हा आता कावेरी सांगते की अगं जरा पदार्थांची ऑर्डर होती, डबे पोहोच करायचे होते, जरा धावपळ होती, त्यामुळे खरंच तिकडे येण्यासाठी नाही जमले. बोल ना अगं सीमा, काय झाली, कशासाठी कॉल केला होतास? सीमा म्हणते की अगं तुझ्या लक्षात नाही का, लेक फोटोशी आहे, तुला इथे भेटायला यायचं नाही का? निदान फोन तरी करून विचारायचं, तिला काय हवं काय नको अशी विचारपूस करायची. तेव्हा आता कावेरी सांगते की अगं हे
हेपक, अधूनमधून माझा रमाशी फोन होत असतो आणि बरं हेपक, अगं कशी आहे रमा? आता रमा तर इकडे असते, परंतु कावेरी आता सीमाशी खोटं बोलते आणि तेवढ्यात आता रमा ही आईला आवाज देत बाहेरच येणार असते आणि सीमा मात्र हा आवाज ऐकणार असते। आता जेव्हा रमा ही आई असं म्हणून कावेरीला आवाज देते, कावेरीला तर धक्काच बसतो। रमा विचारते की आई लाडू कुठे ठेवलेत? आता सीमाला काय बोलू आणि काय नाही, परंतु सीमाने हा सर्व आवाज ऐकलेला असतो। सीमा लगेच कावेरीला विचारते की कावेरी, अगं हा आवाज आता कुणाचा आहे? कोण आता बोलले तेथे? तेव्हा आता सीमा असं म्हटल्यानंतर कावेरी गोंधळून जाते आणि म्हणते की अगं सीमा काही नाही, ती बाजूची मुलगी आहे ना, ती कोणाशी तरी बोलत होती आणि तोच आवाज तू ऐकलास। तेव्हा आता सीमा म्हटल्यानंतर आता रमाच्या लक्षात येते की नक्की आई आहे। तर सीमा म्हणते की नाही कावेरी, अगं मला रमासारखा आवाज आला। तर कावेरी म्हणते की अगं छे नाही, तू कसला रमाचा आवाज ऐकला? रमा नाही इकडे, रमा तिकडेच आहे, रमा तुझ्याच जवळ तिकडे आहे आणि तू असं का विचारते? तेव्हा मात्र सीमा म्हणते की नाही। तर कावेरी म्हणते की अगं कदाचित तुला भास वगैरे झाला असेल। सीमा म्हणते की हो कदाचित मला भास झाला असेल। तर कावेरी आता घाईने म्हणते की चल फोन ठेवते, म्हणून ती आता घाईनेच फोन ठेवून देते, कारण ती पूर्णपणे आता घाबरत आणि गोंधळून गेलेली असते की सीमाने जर ऐकले तर काय करायचे। तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर सीमा तरी सुद्धा विचारतच असते की असं का होत असेल की आता मी रमाचाच आवाज ते फोनवर ऐकला। सगळेजण मला म्हणतात की मला भास होतात, परंतु नाही, नक्की काहीतरी गडबड आहे। म्हणून मागच्या गेल्या 3-4 महिन्यापासून मला हेच असं वाटतं की नक्की काहीतरी आहे, कुठेतरी पाणी मुरते। त्यावर आता इकडे माही अक्षयला म्हणत असते की हे बघा, तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे कशाला लक्ष देतात? नका लक्ष देऊ। आणि हे बघा, जर ही आपल्या कंपनीसाठी चांगली संधी असेल तर तुम्ही कशाला ती टाळतात? हे बघा, तुम्ही येथील काळजी करू नका, तुम्ही नक्की त्या कामासाठी जाऊ शकतात जर कंपनीचा फायदा होत असेल। अहो, बाळ येण्यासाठी अजून खूप वेळ आहे आणि हे बघा, माझी काळजी घेण्यासाठी सगळे तर आहे ना, आई सुद्धा आहेत, इरा आत्या आहे, आई आजी आहे, बहिणी आहे, सगळेजण माझी काळजी घेतील, तुम्ही नका इतकं टेन्शन घेऊ। बघा, उगाच इतकं टेन्शन घेऊ नका, अगदी टेन्शन फ्री व्हा आणि तिकडे जाऊन या, फक्त लवकर या, जास्त वाट बघण्यासाठी लावू नका आम्हाला दोघांना। तेव्हा आता अक्षयला तर वाटते की खरंच आता रमा तर आपल्याला म्हणते की जा, मग आपण सुद्धा जायचा निर्णय घ्यायला हवा, अक्षय आता विचार करत असतो। तर आता माहीला तर खूपच आनंद होतो, तिच्या अगदी मनासारखे होते, कारण आता बाळ येईन तेव्हा अक्षय इथे नसेल आणि बरोबर रमाकडून आपल्याला बाळ घेता येईल। म्हणजे एकदाचा हा गेला तर ते दररोज आता इतकं बरं होईल की पोट लावून मला जी काही ऍक्टिंग त्याच्यासमोर करावी लागते तर ती मला नाही करावी लागणार, अगदी कम्फर्टेबल मी राहू शकते। त्यानंतर आता सीमा या सगळ्याचा काहीतरी शोध घेण्यासाठी आता अक्षयच्या रूममध्ये येते आणि माहीच्या काही गोष्टी सापडतात की नाही, नक्की आता हा आपल्याला काय, नक्की कोणी काय लपवले जातात, माही कोण आणि रमा कोण, या सगळ्याचा शोध घेण्यासाठी ती आता रूममध्ये काहीतरी शोधत असते आणि तेवढ्यात आता माही ही आत येत असते। सीमा लगेच आता पडद्यामागे तेथे बाजूला लपते, ती म्हणजे आतमध्ये येते आणि दरवाजा लावून घेते आणि जेव्हा त्या पोटाला ती इतकी वैतागलेली असते की अरे यार, खरंच किती इरिटेटेड आहे हे आणि कधीही व्यवस्थित पोट काही बसत नाही आणि आता त्या पोटावर जोरजोराने मारत असते। तेव्हा आता सीमा ही सर्व पडद्या मागून बघते, तर सीमाला आता ही सर्व बघून धक्काच बसतो। माही आता जोरजोराने ते पोटावर मारत असते, सतत हे पोट असं वर सरकतंय आणि अरे यार, खरंच या पोटाचा आता कंटाळा आलेला आहे मला अगदी, आणि उड्या मारतच आता ती बाहेर जाते। तेव्हा आता सीमा लगेच आता पडद्या मागून बाहेर निघते आणि आता सीमाला संशय आलेला असतो की नक्की ही रमा नाही म्हणून। माझी रमा कधीही नाटक असलं करू शकत नाही, म्हणजे घरामध्ये आता सर्वजण आम्ही गुड न्यूज असं म्हणून ओरडतोय, म्हणजे तसं काहीच घडणार नाही, ही तर नाटक करते, बाळ घरामध्ये येणारच नाही का आणि काहीतरी यामध्ये दडलेलं आहे का, असे अनेक प्रश्न आता सीमाला पडतात। सीमा आता ह्या सगळ्याचा विचार करून रमा आणि अक्षयचा जो फोटो आहे त्या फोटोकडे एकटक बघत असते। तेव्हा सीमा बिचारीला आता खूप टेन्शन येते, कारण ही तर माही आपल्या घरामध्ये अजून आहे आणि आपली रमा कुठे असेल या सगळ्याचा ती विचार करते। सीमाला तर खूप टेन्शन येते। सीमा डायरेक्ट आता लगेच आपली बॅग घेते आणि कावेरीच्या घरी येते, दरवाजा वाजवत असते। इकडे मात्र कावेरी आणि मंगला मावशी चहाच घेत असतात, काहीतरी आता तांदूळ वगैरे आता ही कावेरी निसत असते। जेव्हा आता मंगला मावशी दरवाजा उघडते आणि आता सीमाला बघून आता कावेरी आणि मंगला मावशीला तर धक्काच बसतो। सीमा मात्र आता रागाने कावेरीकडे बघत असते। कावेरी विचारते की सीमा, अगं तू आत्ता यावेळेस, आणि तेवढ्यात मात्र रमा सुद्धा बाहेर येते आणि रमाला बघून आता सीमा रागाने बघत असते, परंतु तिच्या डोळ्यातून पाणी सुद्धा येत असते। तेव्हा आता आपली रमा प्रेग्नेंट आहे आणि तिच्या पोट आता वाढलेले दिसत आहे, म्हणून सीमाचा जीवात जीव येतो।
मात्र आता सगळ्याजणी सीमाकडे एकटक बघत असतात, परंतु सीमाचे डोळे भरून येतात। सीमा लगेच म्हणते की वाटलंच होतं मला, कारण ही जी येते आहे तर ती आपली रमा आहे म्हणून, आणि माझ्या घरामध्ये आहे तर ती माही आहे, बरोबर आहे ना? आणि मला सांगा की का तुम्ही आमची अशीच फसवणूक केली, सांगा लवकर, माझी आणि माझ्या घरच्यांची का तुम्ही फसवणूक केली? जर रमा तुला घरी यायचं नव्हतं असं तुम्हाला का फसवलं? तेव्हा आता रमाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते। रमा म्हणते की आई तुम्ही काय बोलतात, आम्ही फसवणूक केली आणि आई त्या घरात मला यायचं नव्हतं, काय बोलता आई तुम्ही? आणि मी त्याच घरामध्ये तुमच्या समोर राहत होते, इतक्या दिवस मी तुमच्या सोबत राहत होते, तुम्ही सगळेजण मला माही समजत होतात, इतक्या दिवस तुमच्या सोबत राहून सुद्धा कोणीच मला ओळखलं नाही की मी तुमची रमा आहे म्हणून। हो, यांनी सुद्धा मला ओळखलं नाही की मी त्यांची रमा आहे, आणि एक दिवस तुम्ही सगळ्यांनी मला त्याच घरातून बाहेर काढलं माही म्हणून। आणि हे बघा आई, आम्ही तुम्हाला फसवलं नाही, आणि मी सुद्धा आता आई होणार आहे, तरी सुद्धा मी बाहेरच राहते। सीमा आता हे सर्व ऐकून कावेरीकडे बघत असते, आणि खरंच मला ब्लॅकमेल करतात। तेव्हा आता सीमाच्या डोळ्यात पाणी येत असते। सीमा म्हणते की खरंच बाळ आहे तर, आणि काय ब्लॅकमेल म्हणजे काय, मला काहीच कळलं नाही, नक्की काय म्हणतेस रमा तू? तेव्हा आता रमा जे काही सत्य आहे तर ते सर्व सांगायला आता सीमाला तयार होते, आणि म्हणते की हे बघा आई, सगळी प्रॉपर्टी आता माहीने तिच्या नावावर करून घेतलेली आहे, सगळ्यामध्ये इरावती आत्या तिला मदत करतात। तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर सीमाला तर जबर धक्का बसतो। सीमा म्हणते की काय बोलतेस? दोघी मिळून मला धमकी देतात की जर हे सत्य मी मुकादम कुटुंबाला सांगितलं तर मात्र ते मुकादम कुटुंबाला रस्त्यावर आणतील, म्हणून आई मला शांत बसावं लागतं आणि असं लपून छपून अगदी इकडे राहावं लागतं। हे बघा आई, त्या मला जे काही प्रकारे धमकवतात तर मी काहीच करू शकत नाही, कारण मी माझ्या माणसासोबत सुद्धा राहू शकत नाही, आणि ज्या काळात मला माझ्या नवऱ्याची साथ हवी आहे आणि माझ्या माणसांची सगळ्यात जास्त मला आत्ता यावेळेस गरज आहे, तर त्यांच्यापासूनच मला लांब राहावं लागतं, आणि या सगळ्याचा माझ्या बाळावर काय परिणाम होत असेल याचा विचार केलास का आई तुम्ही? तुम्ही तर फक्त बोलून अगदी रिकाम्या झालात, कारण आम्ही तुम्हाला फसवलं आणि मला राहायचं नव्हतं। बघा आई, तुम्ही जे काही बोललात ना तसे काही नाही, आणि आता ते बघा की माही फक्त तिकडे त्या घरामध्ये फक्त प्रेग्नेंट असल्याचं नाटक करते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे इरावती आत्या मला माझं बाळ सुद्धा मागतात, मग आई तुम्ही सांगा की हे कितपत बरोबर आहे? रमा आता हे सर्व सांगत असताना तिला खूप त्रास होतो, ती आता रडत असते, आणि रडत असताना हे सर्व सांगते तर आता सीमाला तर धक्काच बसतो। सीमा म्हणते की वंश, आणि त्या असं का करतील? आणि अगं रमा तू काय बोलते, कारण हे सगळं तू एकटीने सहन करते, ते पण इतक्या दिवस। तेव्हा आता मंगला मावशी सुद्धा रडत असते, आणि कावेरी सुद्धा। सीमाला तर आता हे सर्व ऐकून एक वेगळाच धक्का बसलेला असतो। त्यानंतर आता इकडे आनंद, अभि, काका, जान्हवी आणि इरावती आत्या हे सर्वजण आता एकत्र पोहे खात असतात। तेवढ्यात लगेच आता आनंदचं लक्ष जाते। आनंद आता अभिला म्हणतो की अरे अभ्या, ते बटन बघ ना, अरे तुझ्या शर्टचं बटन ओपन आहे। तेव्हा आता अभि जाऊन दे, मी नंतर लावतो असं खुणावतो। तेव्हा लगेच आता इरावती आत्या लगेच सर्वांना म्हणत असते की हो ना, पोहे तर छान झालेत ना, माझ्या मनामध्ये काहीतरी होते, मी एक बोलू का असं तर सर्वांना म्हणते। आणि हे बघा, परवा अक्षय काहीतरी कामासाठी आपल्या कंपनीच्या दुबईला जातोय, आणि जर काम पुढे गेले तर त्यासाठी त्याला काही आठवडे, काही महिने सुद्धा तिकडे राहावे लागेल, त्यामुळे रमाचं हे डोहाळे जेवण आहे तर ते अक्षय जाण्या अगोदर व्हावं असं मला वाटतं। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, इनफॅक्ट म्हणजे माझ्या डोक्यात सुद्धा हे होतंच। तेव्हा लगेच इरावती म्हणते की हो, मग विचार कसला करायचा, चला लगेच आता रमाच्या घरच्यांना फोन करा, तिच्या आईला, मावशीला, सगळ्यांना इकडे बोलावून घ्या, आणि उद्याच मात्र आपण हे डोहाळे जेवण अगदी जंगी करूयात। तेव्हा सगळेजण आता लगेच खुश होतात, जान्हवी सुद्धा। काका म्हणतात की बेस्ट आयडिया आहे, लगेच उद्या करूयात आणि तयारीला लागूयात। अक्षय म्हणतो की हो, उद्याचा दिवस बघू, तो जर चांगला असेल तर लगेच करून टाकू। तेव्हा आता आनंद म्हणतो की उद्याच म्हणतात का? अरे मग त्यासाठी तर जबरदस्ती तयारी करावीच लागेल। अरे काक्या, अरे अभि, आपण इतकं गहाळ का बसलो असेल, चला तयारीला लागूयात। तेव्हा आता काका म्हणतात की अरे तू कसली काळजी करतो, आपण सगळे एकत्र आहोत ना, इतकं असं म्हणजे न विसरता येईल असं अस्मरणीय जेवण आपण करूयात। त्यावर आता जान्हवी तर इतकी खुश झालेली असते, ती म्हणते की ऐका, आपण ते चंद्र वगैरे आहे ना ते सगळं बनवूयात, परंतु जेवणाचं काय, अरे मेनू काय ठरवायचं आहे ते सांगा। आणि अगदी आनंदाने उड्या मारायला सुरुवातच करते की आय एम सो एक्सायटेड। तेव्हा आता अभि म्हणतो की हो हो वहिनी, तुझ्या ह्या घाईवरून आम्हाला कळते की आपल्याकडे वेळ तर फार कमी आहे आणि काम तर फार जास्त आहे, तर त्यामुळे आपण लगेच आत्ताच्या आत्ता कामाला लागूयात। तर अक्षय म्हणतो की हो। काका म्हणतात की अगोदर आपण पहिले पोहे गरम गरम खाऊन घेऊयात आणि नंतर कामाला लागूयात। इरावती आत्या तर लगेच खुश होते। त्यानंतर आता सीमाने इकडे
सगळं काही आता रमाने सांगितल्याप्रमाणे ऐकलेले असते. रमा सर्व काही आता घडलेला प्रकार आत्तापर्यंतचं सांगते आणि सीमाला म्हणते की आता आई तरी तुम्हाला हे सर्व पटते ना, की तुम्हाला नाही फसवलं. आणि आता रमा ही आईंजवळ येते. सीमा खुर्चीवर बसलेली असते. रमा आता सीमाचा हात धरते आणि विचारते की आई अहो आता तरी तुमचा राग तर गेला असेल. तेव्हा आता सीमा म्हणते की नाही, माझा राग गेलेला नाही, मी अजून सुद्धा तुझ्यावर रागवलेली आहे, मी तुझ्याशी बोलणार सुद्धा नाही. तेव्हा आता रमाचे डोळे भरून येतात. रमा म्हणते की आई अहो असं का बोलतात तुम्ही. सीमा म्हणते की रमा तू हे सर्व का सहन करतेस, अगं सांग ना रमा, तू का माझ्यासारखी वागतेस आणि हे बघ तू अशी नाही. तेव्हा रमा सुद्धा रडत असते, म्हणत असते की तू अगोदर सारखी रमा बन आणि वाग ना तू अशी कणखर, तुझ्या हक्कांसाठी लढ. आणि का तू एकामागून एक असा त्याग करते, कुणासाठी, या लोकांसाठी तू हे सर्व करते. आणि हे बघ रमा, या लोकांना तुझ्या त्यागाची किंमत नाही. आणि हे बघ रमा, नाही जर तू अशी कायम रडत बसली तर कायम तुझ्या पदरी हे दुःखच येईल, हे लक्षात ठेव. त्यावर त्या रमा ही रडतच आईचे हात धरते आणि म्हणते की आई तुम्ही शांत व्हा प्लीज. तेव्हा आता सीमा म्हणते की नाही, मी शांत नाही होऊ शकणार, कारण चूक माझी आहे, मला कळतंय. मी हात जोडून रमा तुझी माफी मागते, हवं तर मी तुझ्या पाया पडते, कारण चूक माझी आहे. मला हेच कळलं नाही की मी का त्या माहीला घरात आणलं असेल, तिला रमा केलं. आणि त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा तू घरात आली तेव्हा मात्र सगळ्यांनी तुला घराच्या बाहेर काढलं आणि तेव्हा सुद्धा रमा मी तुझ्या बाजूने उभी नाही राहिले. त्यामुळे नाही, देव मला कधीच या गोष्टीसाठी माफ नाही करणार. म्हणून सीमा आता अगदी रमासमोर हात जोडून असते आणि म्हणते की रमा तूच मला आता माफ कर, मी खरंच तुझी गुन्हेगार आहे. रमा आता रडत म्हणते की आई अहो काय करतात तुम्ही तरी काय करणार होतात, तुमची काय चूक होती, तुम्हाला याबद्दल खरंच काही माहिती नव्हते. माहीने एका रात्रीत हे सर्व नाही केले, कारण खूप विचार करून सर्वात अगोदर तिने हे प्लॅनिंग करून ठेवले होते. आत्या माहीला अगोदरपासून ओळखत होत्या. तेव्हा आता हे ऐकून सीमाला पात्र धक्का बसलेला असतो आणि रमा आता सर्व काही सीमाला सांगते. तर मित्रांनो आता हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता सीमा जेव्हा घरी येते तर अक्षय तिला सांगत असतो की हे बघ आई, उद्या आपण रमाचं डोहाळे जेवण करतोय. सीमा म्हणते की अरे उद्याच कसे काय. तेव्हा अक्षय म्हणतो की आता मला दुबईला जायचं आहे, त्यामुळे आता हे डोहाळे जेवण लवकरच आहे. तर आता सीमा इरावती आत्याकडे येते. इरा आता लगेच म्हणत असते की त्या रमाच्या डोहाळे जेवणाला तू जायचं, रमा असेल ना तिथे. तेव्हा आता सीमा म्हणते की रमा कशी असेल तिकडे. तेव्हा आता इरावती म्हणते की अगं तुला तर सगळं माहिती आहे. सीमा म्हणते की मला माहिती नाही. तर इरावती रागाने आता सीमाकडे बघत असते. तेव्हा आता इरावती म्हणते की माहिती आहे, रागानेच म्हणत असते. तर सीमा खूप घाबरते. रमा आता रडतच आता सीमाला फोन करते आणि डोहाळे जेवणाला येताना आई प्लीज तुम्ही यांना घेऊन या ना. तेव्हा मात्र आता इरावती इकडे सीमाला सांगत असते की अगं तुझ्या मुलाला मुद्दाम मी बाहेर पाठवा असं म्हणाले. आता तिकडे गेल्यानंतर तिच्या हातामध्ये जी काही डॉल असते तर आता डॉल अशी फेकत म्हणते की तिकडे गेल्यानंतर बहुतेक त्याचा ॲक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो. हे ऐकून मात्र सीमाला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. सीमा आता खूप घाबरते. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.